ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. क्षेत्रामध्ये आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे, और इस बार ना बटेंगे ना कटेंगे, और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे. परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज जो अयोध्या में खड़ा किया, पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं कि अपने विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की कोशिश कर रहे हैं. मैं आप लोगों से विनती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए, और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है. क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है. अगर वो एक होते हैं तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए. कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए. कितने लोगों ने तैयारी की है की अभय भैया को? हा पहिलाच पालकमंत्री, मला 13 वर्ष झालेले आहे. पहिला पालकमंत्री आहे. 1-to-1 कार्यकर्त्यांच्या नावापासून, 1-to-1 गावाच्या समस्यापासून, कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रत्येक पत्रापासून, शेतकऱ्यांच्या अडचणीपासून एकही पत्र त्यांना दिलं. अतिवृष्टीमध्ये दादा मला आठवते, मी अंजनगाव दर्यापूरमध्ये सर्वे करायला गेली होती आणि तेव्हा जेव्हा मी दादांना फोन केला, बावनकुळे साहेबांना लक्ष देऊन ते पूर्णचे पूर्ण तालुके अमरावतीचे आले पाहिजे आणि अतिवृष्टीचे पैसे हा शेतकऱ्यांना भेटले पाहिजे. विदिन 15-20 मिनिट्स, 15 ते 20 मिनिटात दुसरी कॉपी निघते GRची, आणि त्या कॉपीमध्ये जे सुटलेले तालुके होते ते तालुक्याचे नाव त्याच्यात आले. एवढा ऍक्टिव्ह आणि इमिजिएट ऍक्शन वाला पालकमंत्री, गार्जन मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर मी माझे 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नाही पाहिलं. या मंचावर आमचे राज्यसभा मेंबर बोंडे साहेब, आमचे या क्षेत्रातले अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे, आमचे बिलावेकर साहेब, गुंदिले साहेब, मेलघाट क्षेत्राचे आमचे आमदार केवल भाऊ, बुंदिले साहेब, दिनेश भाऊ, रुपेश दादा, अभ्यंकर दादा, कमलकांत दादा, संजू भाऊ, जोशीताई आणि सगळे पदाधिकारी या मतदारसंघाचे या मंचावर उपस्थित, आणि ज्यांचे प्रचाराकरिता तुम्ही आणि आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे, अशी आमची रुपाली ताई, अभय दादाची मिसेस रुपाली ताईसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार ताडी मारून त्यांचे अभिनंदन आपण केलं पाहिजे. मातने भाऊ, बीजेपीने बिहारमध्ये सगळ्यात यंगेस्ट मुलीला तिकीट देऊन हे दाखवून दिलं की येणारा भविष्य जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी म्हणतात यंग इंडिया म्हणून, आणि महिलांच्या पाठीशी एक नवीन मुलीला 25 वर्षाची तिकीट देऊन त्याला आमदार तिथे केला. आणि अभय दादाचे केसमध्ये 23 वर्ष ज्या माणसांनी या मतदारसंघामध्ये जेवढे केस झाले, गणपतीमध्ये दगड फेकण्याचे पासून या मतदारसंघामध्ये जेवढे दंगे झाले, त्यानंतर फिन्ने मिलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ते संघर्ष करत आहे, आणि 23 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम केला, भारतीय जनता पार्टीने एवढा मोठा विश्वास कार्यकर्त्यांना दाखवून दिला आहे की जो पक्षासोबत एकनिष्ठ राहील, जो पक्षाबरोबर ताकदीने उभा राहील, जो पक्षासाठी जीवाचा रान करान, जे पक्षासाठी जेवढेही केसेस लावता आले तेवढे केसेस अंगावर गेल्या 23 वर्षामध्ये अभय दादांनी लावून घेतल्या. आज त्याचे कार्याची पावती भारतीय जनता पार्टीने अभय दादाच्या मिसेसला तिकीट देऊन हे दाखवून दिलं, आम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ता आहे. आपल्याला मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टी मागे राहू देणार नाही. 23 वर्षानंतर अभय दादाला न्याय भारतीय जनता पार्टीने दिला,
आता सगळी बारी तुमचे पदरात आहे. बरेचसे लोक वेगळे वेगळी गोष्टी बोलान. आमचे जेव्हा या क्षेत्रामध्ये आम्ही लायब्ररी बनवणारच आहे, आम्ही चांगले गार्डन तयार करणारच आहे. 200 बेडेड हॉस्पिटल जे आमचे मुख्यमंत्री असताना आमचेच सरकारने, आपली सरकारने भारतीय जनता पार्टीचे असताना 200 बेडेड हॉस्पिटल दिला. आता आमचे प्रवीण भाऊ जे काम करत आहे, येणारे भविष्यामध्ये मेलघाट अचलपूर मतदारसंघाचे लोक सगळे ट्रीटमेंटसाठी अचलपूरमध्ये येतात. ते 200 जर बेडेड खाट कमी पडले तर त्याला पुढे कसे वाढवायचे त्याच्याकरिता आमचे प्रवीण दादा मदत करन आणि अभय भाऊ त्यांच्या सोबत काम करन. मी आपल्याला आज एवढीच विनंती करते, कारण की बावनकुळे साहेब प्रवीण दादाच्या वेळी आमचे योगीजी आले होते या क्षेत्रामध्ये आणि योगीजींच्या सभामध्ये आमच्या योगीजींनी म्हटलं होतं की बटोगे तो कटोगे और इस बार ना बटेंगे ना कटेंगे और एक भी रहेंगे और सेफ भी रहेंगे. परसों के दिन हमारे मोदी जी ने धर्म का ध्वज, पाकिस्तान से उंगलियां उठाई जा रही हैं कि अपने विचारों को लेकर देश के प्रधानमंत्री दूसरे लोगों को नीचे गिराने की कोशिश कर रहे हैं. मैं आप लोगों से विनंती करूंगी, जो धर्म ध्वज पे हाथ उंगली उठाता है उसकी उंगलियां काट देनी चाहिए और तीनों से तीनों कमल इस क्षेत्र में हम लोगों को चलाना है. क्या चलाना है? जाकर उंगली काटने की जरूरत नहीं है. अगर वो एक होते हैं तो हमने हमारी एकता बाहर आके दिखाना चाहिए. कोई उंगली दिखाएगा तो उंगली काटने की भी तैयारी हम लोगों में होनी चाहिए. कितने लोगों ने तैयारी की है कि अभय भैया को न्याय मिलना चाहिए. 23 वर्ष का कार्य कीर्ति जो उन्होंने किया भारतीय जनता पार्टी के लिए, अभी हम उनके लिए तैयार है. हाथ ऊपर करके मुझे दिखाइए. रूपाली दीदी, आपको चिंता करने की जरूरत नहीं. जब मैं उस दिन आपके घर में आई तो एक अबे भैया की बहन कर जो दुख मैंने वो घर में देखा है. आज भी जो शिवन काम आप करते हैं, सिलाई का काम करते हैं, यहां से पता लगता है कितने ईमानदारी से अबे मातने ने 23 वर्ष भारतीय जनता पार्टी को दिया है. मैं आप लोगों को विनंती करूंगी, अबे भैया मटन नहीं बांट सकता, अबे भैया दारू नहीं पिलाएगा, अबे भैया अचलपुर मतदार संघ को प्रवीण भैया की साथ लेकर ये मतदार संघ में आगे बढ़ाने का काम करेगा. विकास को साथ दीजिए, सच्चे कार्यकर्ता के साथ खड़े रहिए. पैसा आज मिलेगा, कल कोई नहीं देगा. अगर अचलपुर में एकता रहेगी तो कोई पत्थर दुर्गा देवी पे नहीं फेंकेगा. अचलपुर में एकता रही तो गणपतियों में हरा झंडा कोई सामने लेके खड़ा नहीं होगा. अचलपुर में एकता रही तो हमारी बहन बेटियों को कोई नजर से उठा के देख नहीं पाएगा. और ये एकता हम लोगों को हर बार दिखाना है. अचलपूर में ज्या पद्धतीने आमचे प्रवीण भाऊला मतदान देऊन तुम्ही सगळ्यांनी साथ दिली, एवढा साधा माणसं आमदार म्हणे कठीणच आहे. त्या दिवशी 4 दिवस 5 दिवस आधी एक लग्नात गेले. लग्नात वरात पूर्ण खुर्चीवर बसली होती. आपले अचलपूरच्या मतदारसंघाचे आमदार जाऊन जेवढे वराती होते त्यांच्यासोबत जाऊन खाली बसले आणि एवढे नम्र पद्धतीने तिथे बोलायला लागले. प्रवीण भाऊ, ईमानदारींना वेळ लागते, पण एकदा येते तो बोलते ना छप्पड़ फाड़ के आता है वैसे आपण आहे. प्रवीण दादा, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय, प्रत्येक ठिकाणी ना बोलताना ना विचारताना तिथे पोहोचून जातात. आणि रूपाली ताई, आपके साथ हम जैसे कार्यकर्ता बहुत ईमानदारी से हैं, पूरी ईमानदारी से आपके साथ हम खड़े हैं, क्योंकि हम किसी व्यक्ति के लिए नहीं, हमारे भगवे के लिए जान देते हैं और उनके लिए हम सब तैयार हैं. मी आमचे अंजनगाव मध्ये नगर अध्यक्षासाठी जे उमेदवार दिला अविनाश भाऊ गायगोले,
सिव्हिल इंजिनियर माणूस आहे आमचे उमेदवार. क्षेत्राला काय हवं असते की चांगल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, चांगल्या पद्धतीने विकास केला पाहिजे, इमानदारीने, डेडिकेशननी, एज्युकेशननी सगळी गोष्टीची मदत त्या क्षेत्राला झाली पाहिजे. आणि अंजनगावमध्येही तसं आहे. आनंद तेरे लिए भी वही शब्द है. दिन भर अपने विचारों के लिए जीना, सुबह से रात तक कोई चीज का स्वार्थ ना देखते हुए सिर्फ पक्ष और पक्ष के झंडे के लिए काम करना. आनंद, आपको और हमारी काकू को बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत लोग कोशिश कर रहे हैं कि मतदानों का विभाजन करें. क्या कर रहे हैं? बहुत लोग मतदानों का विभाजन करने की कोशिश कर रहे हैं. मैंने कह दिया है, इस बार विभाजन भी नहीं होगा और मतदान एक भी जिसके खून में छत्रपति शिवाजी महाराज के विचार अगर होंगे तो एक भी मतदान भगवा छूट किसी और को ये क्षेत्र में नहीं जाएगा. ये विचार लेकर बावनकुळे साहेब, या मतदारसंघामध्ये आम्हाला काही जास्त अपेक्षा नाही आहे. या मतदारसंघामध्ये जे फिने मिल आहे त्याच्यासाठी आपण मीटिंग घेतली, प्रवीण भाऊनी घेतली, रवी भाऊ सगळे मिळून आपण या फिने मिल साठी मीटिंग घेतली. मला आपल्याकडनं आमच्या क्षेत्राचे जे एवढे मजदूर आहेत त्यांना एवढीच अपेक्षा आहे की तो फिने मिल या क्षेत्रातली परत लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. तेवढाच फक्त शब्द आपल्याकडनं हवा आहे. आणि आमची सरकार आहे ते फिने मिल सुरू होणारच, त्याच्यात कोणतीही डाऊट नाही. चांदूर बाजारचे काही प्रकल्पग्रस्त आमचे शेतकरी आहे ज्यांचे पैसे मंजूर झाले आहे पण त्यांना अजूनपर्यंत पैसे भेटले नाही. त्यांना लवकरात लवकर जर आपण दिलं ते सगळे शेतकऱ्यांचे मदत होईल. मी एवढाच आपल्याला विश्वास देते की अभय दादा पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट लीडनी निवडून येणारी सीट आहे आणि आपण सगळे तेवढीच मेहनत करू आणि त्यांना निवडून आणू. एकदा जोरदार अबे भैया आप आगे बढ़ो, रूपाली ताई आप आगे बढ़ो, कांता काकू आप आगे बढ़ो, अविनाश भाऊ आप आगे बढ़ो. बस मी एवढंच सांगन आणि सगळ्यांना मनापासून एवढीच विनंती करन की तिन्ही कमल 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 याच शब्दाला आपण सगळे जगा आणि एकी आपली किती मजबूत आहे या क्षेत्राला आणि पूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्या. एवढीच मी नम्र विनंती आपल्याला करन आणि सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.